Okay, see here. So this is let's say first point है क्लास 12 का चॅप्टर तुमचा इथून स्टार्ट होतो डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. ओके, सो लेट अस अंडरस्टँड फर्स्ट व्हॉट डू यू मीन बाय कंपोजिट फंक्शन्स. ओके, लिहू नका. व्हॉट डू यू मीन बाय कंपोजिट फंक्शन्स. आतापर्यंत आपण जे डेरिव्हेटिव्स लिहिलेत ते सगळे स्टँडर्ड फंक्शन्स होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक्स टू दी पॉवर एन होतं किंवा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जर तुम्ही कन्सिडर केले तर तुमचं स्टँडर्ड फंक्शन, स्टँडर्ड ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, लेट अस कन्सिडर साइन एक्स, राईट. हे काय होतं तुमचं स्टँडर्ड ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स होतं. आपण डिफरंट स्टार्टिंग म्हणजे आपण डेरिव्हेटिव्हचा स्टार्ट कुठून केला होता, बाय कन्सिडरिंग डिफरंट टाइप्स ऑफ फंक्शन्स. अल्जेब्राइक फंक्शन्स होते, एक्सपोनेन्शियल फंक्शन्स, लॉगॅरिथमिक फंक्शन्स, राईट, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. सो जेवढे पण आपण डेरिव्हेटिव्ह जे लिस्ट डाऊन केलेले आहेत ते सगळे कोणते फंक्शन्स होते, स्टँडर्ड फंक्शन्स होते. नाऊ वर्ड इज कंपोजिट फंक्शन्स. सो कंपोजिट फंक्शन्स म्हणजे काय, इट विल बी अ मिक्सचर ऑफ 2 or more फंक्शन्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे काय आहे, साइन एक्स, इट्स अ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. आता जर मी साइन एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 3 लिहिलं, सो साइन इज वॉट, इट्स अ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, करेक्ट. अँड एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 3 इट्स अ अल्जेब्राइक फंक्शन. सो 2 किंवा 3 फंक्शन जर तुम्ही कंबाईन केले, फंक्शन इज कॉल्ड ॲज वॉट, कंपोजिट फंक्शन. ओके, फॉर एक्झाम्पल लेट्स से साइन ऑफ ई टू दी पॉवर एक्स. साइन काय झालं तुमचं, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन झालं. ई टू दी पॉवर एक्स काय झालं तुमचं, एक्सपोनेन्शियल फंक्शन्स. सो 2 फंक्शन्स काय केलेत, कंबाईन केलेले. फॉर एक्झाम्पल लॉग ऑफ ई टू दी पॉवर एक्स. व्हॉट इज लॉग ई टू दी पॉवर एक्स, लॉगॅरिथमिक फंक्शन प्लस एक्सपोनेन्शियल फंक्शन. सो आता यांचे आपण जेव्हा डेरिव्हेटिव्स कॅल्क्युलेट करणार, तुम्हाला स्टँडर्ड फंक्शन्स क्लिअर पाहिजे, राईट. जसं तुम्ही फर्स्ट साइन एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 3 याला तुम्हाला ब्रेक करता यायला पाहिजे. याच्यात स्टँडर्ड फंक्शन काय, स्टार्ट कुठून झाले, साईनपासून झालेलं आहे, राईट. जो साइन एक्स आहे तो एक्स रिप्लेस झाला आहे एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 3ने. सो स्टार्टिंग पॉईंट काय इथे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, राईट. आणि त्याच्यानंतर तुमचं काय आलेलं आहे, अल्जेब्राइक फंक्शन आलेलं. साइन ई टू दी पॉवर एक्स, फर्स्ट फंक्शन काय, व्हॉट इज स्टँडर्ड फंक्शन. याच्यात काय झालं, साइन एक्स, आणि तो एक्स रिप्लेस झालेला आहे एक्सपोनेन्शियल फंक्शन, राईट. लॉग ई टू दी पॉवर एक्स, याच्यात स्टँडर्ड फंक्शन काय झालं, लॉग एक्स, आणि लॉग एक्स जो एक्स आहे तो रिप्लेस झालेला आहे कशाने, ई टू दी पॉवर एक्स, राईट. फॉर एक्झाम्पल लॉग ऑफ साइन ऑफ ई टू दी पॉवर एक्स. आता याच्यात किती काय काय फंक्शन्स आलेत. पहिलं फंक्शन काय, लॉगॅरिथमिक फंक्शन. दुसरं काय आलं आहे, ट्रिग्नोमेट्रिक. थर्ड काय आलेलं आहे, एक्सपोनेन्शियल. 3 फंक्शन्स कंबाईन केले, रिझल्ट काय आलं तुमचं, जे फंक्शन बनलं आहे दॅट इज कॉल्ड ॲज वॉट, कंपोजिट फंक्शन. क्लिअर आहे. सो याच्यात तुम्हाला स्टँडर्ड फंक्शन्स आयडेंटिफाय करायचे आहेत फक्त. याच्यात स्टार्टिंग पॉईंट काय, लॉग. सो लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय लिहिणार तुम्ही, 1/x. इथे एक्स आहे का, लॉगच्या पुढे एक्स आहे का, नाही. लॉगच्या पुढे जी पण टर्म असेल ती आता डिनॉमिनेटरला जाईल, राईट. नेक्स्ट लॉग संपल्यानंतर नेक्स्ट फंक्शन काय आलेलं आहे, साइन. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन, कॉस. साइनच्या पुढे काही लिहिलेलं असेल ते कॉसच्या पुढे जाईल, राईट. आणि नेक्स्ट फंक्शन काय आलेलं आहे, ई टू दी पॉवर एक्स. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ ई टू दी पॉवर एक्स, ई टू दी पॉवर एक्स. सो आय थिंक तुम्हाला कंपोजिट फंक्शन्स काय ते कळले असतील. स्टँडर्ड फंक्शन आहे, राईट. ते तुम्ही जर कंबाईन केले, रिझल्ट काय आले तुमचं, कंपोजिट फंक्शन. नाउ हाऊ यू विल टेक डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस, यांचे डेरिव्हेटिव्स कसे फाइंड आउट करायचे. सी विल स्टार्ट विथ y इज इक्वल टू, आपण एक कन्सिडर करूयात साइन. साईनमध्ये आपण चेंजेस करूयात, साईनच्या पुढे जे जे फंक्शन आहे नंतर कंबाईन करूयात. सो फर्स्ट y इज इक्वल टू साइन एक्स.
व्यवस्थित लक्ष द्या. फर्स्ट पार्ट हा इम्पॉर्टंट आहे. y इज इक्वल टू साइन एक्स dy बाय dx. काय लिहिणार तुम्ही? dy बाय dx cos x. राईट. फर्स्ट फंक्शन सगळ्यांना क्लिअर आहे. आता आपण कंपोजिट फंक्शन्स बनवत जाऊ. कंपोजिट फंक्शन काही देतील हां, असं काही फिक्स नाही. सपोज y इज इक्वल टू साइन एक्स स्क्वेअर आलं, कंपोजिट फंक्शन झालं. साइन ट्रिग्नोमेट्रिक एक्स स्क्वेअर अल्जेब्राइक, राईट. डी वाय बाय डी एक्स. आता लक्ष द्या काय, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, जेव्हा पण हे बघा जी लिस्ट बनवलेली आहे अदर दॅन दॅट काही फंक्शन आलं, इट विल बी कन्सिडर्ड ॲज कंपोजिट फंक्शन. सो कंपोजिट फंक्शन्सचे आपण जेव्हा डेरिव्हेटिव्स कॅल्क्युलेट करणार, कंपोजिट फंक्शन्सचे जेव्हा आपण डेरिव्हेटिव्स कॅल्क्युलेट करायला घेणार, यू हॅव टू स्टार्ट फ्रॉम लेफ्ट आणि राईटला मूव्ह करायचे. स्टार्टिंग फ्रॉम लेफ्ट, व्हॉट इज फर्स्ट फंक्शन? साइन. साइनचा डेरिव्हेटिव्ह लिहून घ्या. साइन, आता इथे साइन एक्स आहे का? नाही. साइनच्या पुढे काही असू द्या, दॅट विल कम इन ब्रॅकेट कॉस एक्स स्क्वेअर. साइनचं काम संपलं. पुढे शिफ्ट झालं, काय आलं? एक्स स्क्वेअर. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर? 2x. सिम्पल कॉन्सेप्ट. जर तुमच्या स्टँडर्ड फंक्शन क्लिअर असतील, तुम्हाला फक्त हे स्प्लिट करत जायचे, बाकी काही नाही आहे. नेक्स्ट आणखी आता याच्यात चेंजेस करूयात. लेट्स से y इज इक्वल टू साइन एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5. लेट अस राईट dy बाय dx. काय स्टार्टिंग पॉईंट काय? यू हॅव टू स्टार्ट फ्रॉम लेफ्ट. पहिलं फंक्शन काय आलं? साइन. साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस. आता कॉस एक्स नाही लिहायचं, साइनच्या पुढे एक्स आहे का? नाही. साइनच्या पुढे जे असेल लिहून टाका. एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5. साइनचं काम संपलं. नेक्स्ट शिफ्ट झालं, काय आलं? एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इंटू एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 4xचा डेरिव्हेटिव्ह 4 हां, आणि 5चा डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट बघा, y इज इक्वल टू साइन e टू दी पॉवर x. लेट अस राईट dy बाय dx. पहिले टर्म काय आली आहे? साइन. साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस e टू दी पॉवर x. साइनचं काम संपलं. पुढे शिफ्ट झालात e टू दी पॉवर x. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ e टू दी पॉवर x? e टू दी पॉवर x. क्लिअर आहे का? y इज इक्वल टू साइन ऑफ log ऑफ e टू दी पॉवर x. राईट. सो इट्स अ कंपोजिट फंक्शन. हे डिसाईड झालं. कंपोजिट फंक्शनची मेथड काय? यू विल स्टार्ट फ्रॉम लेफ्ट. जे जे फंक्शन येतात त्यांचे रिस्पेक्टिव्ह डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लिकेशनमध्ये लिहित जायचे. राईट. सो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू पहिली टर्म काय आली आहे? साइन. साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ लॉग ऑफ ई टू दी पॉवर एक्स. साइनचं काम संपलं. साइनमधून पुढे गेलात, काय आलं? लॉग. लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1/x. सो लॉगच्या पुढे काय असू द्या, लॉगच्या पुढे जेवढ्या पण टर्म्स असतील दॅट विल गो इन डिनॉमिनेटर. बरोबर ना? 1/x. 1/x काय लिहिणार? 1/e टू दी पॉवर एक्स. लॉगचं काम संपलं. पुढे गेलात, काय आलं? e टू दी पॉवर एक्स. e टू दी पॉवर एक्स. आफ्टर दॅट यू कॅन कॅन्सल. ते सिम्प्लिफिकेशन नंतर करू. हे क्लिअर आहे का? Let us write dy by dx. So we will start from left. काय आलं पहिले? साइन. साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ टॅन ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर इंटू साइनमधून पुढे गेलात, काय आलं? टॅन. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन? तेच माहिती नाही. काय शिकता तुम्ही? टॅन. टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय? बघा लिस्टमध्ये बघा. तुम्हाला मी काल सांगितलं 2 दिवस यासाठीच घालवले आपण. हां,
टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर लॉग ऑफ एक्स स्क्वेअर इंटू टॅन नंतर पुढे गेलात काय आलं लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/x स्क्वेअर एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x. क्लिअर आहे का? सर काय टाकलं तुम्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. नाही हे बघा हे लॉग एक्स इंटू ई टू दी पॉवर एक्स करेक्ट. लॉग ऑफ ई टू दी पॉवर दोन फंक्शन झाले हे सिंगल फंक्शन झालं ना. लॉगच्या पुढे काहीतरी तर असावं लागेल नुसतं लॉग असणार आहे का असं वाय इज इक्वल टू लॉग लिहून येईल का नाही. मग हे फंक्शनच नाही झालं लॉगच्या पुढे लागेल. सो दिस इज वन फंक्शन आणि सेकंड फंक्शन असेल येणार पुढे एक्झाम्पल मग सेकंड फंक्शन मग इथे यू इंटू व्ही लागेल. फक्त याला यू इंटू व्ही नाही लागणार कारण लॉग ऑफ समथिंग हे कम्प्लीट यू झालं हे एक फंक्शन झालं आहे ते कंपोजिट फंक्शन बट याला तुम्हाला यू कन्सिडर करावं लागेल पुढे आणि याच्या पुढे जे सेकंड फंक्शन असेल दॅट विल बी वॉट व्ही परत यू इंटू व्ही अप्लाय. सो यू इंटू व्ही यू बाय व्ही हे सगळे येणार आहेत पुढे हां म्हणून काल 1-2 लेक्चर आपण त्याची प्रॅक्टिस घेतलेली. आता फक्त स्टँडर्ड फंक्शन्सच्या ऐवजी एक्झाम्पल कसले असणार आहे कंपोजिट फंक्शन्सचे. बाकी यू इंटू व्ही सेम फॉर्म्युला अप्लाय होईल यू बाय व्ही जो फॉर्म्युला आपण बघितला आहे तो सेम अप्लाय होणार आहे राईट. फक्त इन्स्टेड ऑफ स्टँडर्ड फंक्शन्स आता काय असणार आहे कंपोजिट फंक्शन. हे बघा फॉर एक्झाम्पल y is equal to let's say sin of log x into x square राईट असं फंक्शन आहे. आता आत्तापर्यंत आपण जे 6 एक्झाम्पल डिस्कस केले फक्त एवढं होतं साइन लॉग एक्स राईट. सो हे एक फंक्शन झालं फक्त साईन. हे बघा असं लिहून नाही येणार कधी फक्त साईन लिहून येणार आहे का नाही. याच्या पुढे अँगल लागेल मग हा एक्स असेल लॉग एक्स असेल ई टू दी पॉवर एक्स वॉट एव्हर इट इज. सो हे एक फंक्शन झालं तुमचं आणि हे कोणतं फंक्शन झालं सेकंड फंक्शन झालं. सो फॉर्म काय झाला यू इंटू व्ही करेक्ट. सो आपली मेथड काय होती सेम मेथड इथे पण अप्लाय करणार यू इज इक्वल टू साइन लॉग एक्स व्ही इज इक्वल टू काय एक्स स्क्वेअर. इथं आपण डी व्ही बाय डी एक्स लिहूयात किती येणार 2x. इथे डी यू बाय डी एक्स लिहूयात. आत्तापर्यंत काय होतं काल जे आपण एक्झाम्पल डिस्कस केली ते फक्त साइन एक्स लिहून येत होतं. सो साइन एक्सचं आपण काय लिहून टाकलं कॉस एक्स. नाव इन्स्टेड ऑफ स्टँडर्ड फंक्शन कंपोजिट फंक्शन येतील. सो हे कंपोजिट फंक्शन असेल व्हॉट इज दी मेथड यू विल स्टार्ट विथ लेफ्ट साइन आलं साईनचा डेरिव्हेटिव्ह लिहून टाका कॉस लॉग एक्स इंटू साईनच्या पुढे गेलात लॉग एक्स आलं लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x. देन व्हॉट विल बी डी वाय बाय डी एक्स सेम बघ स्टेप्स सेम राहतील. जो अप्रोच बेसिक जे आहे तुमचं यू इंटू व्ही यू बाय व्ही हां हेच मेन आहेत. सो काय होतं यू इंटू डी व्ही बाय डी एक्स प्लस व्ही इंटू डी यू बाय डी एक्स. बस हे टाका यू किती आहे साइन ऑफ लॉग एक्स इंटू डी व्ही बाय डी एक्स किती आहे 2x प्लस व्हॉट इज व्ही एक्स स्क्वेअर इंटू डी यू बाय डी एक्स कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स इंटू 1/x. मग पुढे तुम्ही हे कॅन्सल वगैरे होत असेल तर करायचं राईट. सो असा हा टॉपिक आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. राईट डाऊन कंपोजिट फंक्शन टाका. हे तुम्ही टॉपिक टाकले त्याच्या खाली लिहा कंपोजिट फंक्शन. कंपोजिट फंक्शन एडिट टाका. इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ two or more different types of functions. It's a combination of 2 or more different types of functions. टाइप्स आपण एकदम स्टार्टिंगला लिहिलेले आहेत हां. सो मी इथे परत इन्क्लूड नाही केलेलं खाली लिहा. सो विल टेक एक्झाम्पल ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आणि मग याच्यापासून आपण एक कंपोजिट फंक्शन्स बनवतोय हां. हे लिहून घ्या स्टँडर्ड ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इज साइन एक्स. असंच लिहा स्टँडर्ड ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन साइन एक्स
कंपोजिट फंक्शन्स यू कॅन राईट 2 और 2 एक लिहून घ्या. साइन एक्स स्क्वेअर प्लस 2x+3 राईट. एका फंक्शनला लिहून घ्या. इट्स अ ट्रिग्नोमेट्रिक प्लस हा वाला पार्ट अल्जेब्राइक फंक्शन. देन साइन e टू दी पॉवर x. साइन तुमचं झालं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. e टू दी पॉवर x काय होणार तुमचं एक्सपोनेन्शियल फंक्शन. साइन ऑफ लॉग ऑफ e टू दी पॉवर x राईट. 1 2 तुमच्या मनाने लिहा. हां फक्त ते समजून घ्या बाकी काही नाही. सो साइन तुमचं काय ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. लॉग काय लॉगॅरिथमिक फंक्शन. दिस इज वॉट एक्सपोनेन्शियल फंक्शन. सो कंबाईन केले 2 और मोर फंक्शन्स. राईट. आता हे बघा आणखी एक सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे बाकी नंतर लिहूयात आपण. हा रूल जनरेट कसा झाला आहे जे लेफ्टपासून आपण स्टार्ट करतोय. लिहिले ना एक्झाम्पल लिहिले ना. हे बघा आपण सिम्पल घेऊयात. साइन ऑफ e टू दी पॉवर x और लेट से आपण फर्स्टवाला घेऊयात. साइन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2x+3. जे मी तुम्हाला सांगितलं ना लेफ्ट साईडपासून स्टार्ट करायचं आणि जसे फंक्शन येतील त्यांचे रिस्पेक्टिव्ह काय लिहायचे तुम्हाला डेरिव्हेटिव्ज लिहायचे. आता तुम्ही जर बुकमध्ये ऑब्झर्व केलं तर त्याची प्रोसिजर काय आहे. हां सो लेट हे बघा स्टँडर्ड फंक्शन काय येते साइन ऑफ एक्स साइन ऑफ समथिंग हे स्टँडर्ड फंक्शन आहे. सो बुकमध्ये एक्सप्लेनेशन कसं केलेलं आहे. लेट एक्स स्क्वेअर प्लस 2x+3 इज इक्वल टू यू. याला आपण काय कन्सिडर करतोय कारण हे बघा तुम्हाला साईनच्या पुढे काय पाहिजे सिंगल व्हेरिएबल पाहिजे. मग एक्स काय व्हेरिएबल याला यू म्हणा झेड म्हणा ए म्हणा बी म्हणा याच्याने काय फरक पडणार नाही. वाय इज इक्वल टू साइन एक्स. अगेन बेसिक आहे. एक्स तुमचं कोणतं व्हेरिएबल आहे सांगा. व्हॉट इज एक्स. डिपेंडंट इंडिपेंडंट व्हेरिएबल. व्हॉट इज एक्स इंडिपेंडंट व्हेरिएबल. वाय इज व्हॉट डिपेंडंट व्हेरिएबल. वाय इज इक्वल टू साइन एक्स आहे तर इथे डिफाईन काय केलं आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स काय झालं कॉस एक्स. आता व्हेरिएबल जर मी साइन यू लिहून आणलं वाय इज इक्वल टू साइन यू आहे. नाव यू बिकम्स व्हॉट इंडिपेंडंट व्हेरिएबल. वाय इज व्हॉट डिपेंडंट व्हेरिएबल. सो आय हॅव टू डिफरन्शिएट वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स नाही विथ रिस्पेक्ट टू व्हॉट यू. काय लिहिणार वाय इज इक्वल टू साइन झेड असेल. इथे dy/dx लिहून चालणार नाही बिकॉज एक्स व्हेरिएबलच नाही. इथे काय लिहावं लागेल dy/dz काय येणार कॉस झेड. सो दीज आर जस्ट हे स्टँडर्ड करण्यासाठी एक्स यूज केलेले. हां व्हेरिएबल काही असू शकतील. व्हेरिएबल तुम्ही कोणत्याही नोटेशनने काय करू शकता डिनोट करू शकतात. राईट. हा एक पार्ट झाला. सो आपण काय केलं आहे आपल्याला साईनच्या पुढे सिंगल व्हेरिएबल पाहिजे. सो एक्स स्क्वेअर प्लस 2x+3 याला मी काय कन्सिडर केलं यू. नाव माय फंक्शन बिकम्स व्हॉट वाय इज इक्वल टू साइन यू. आपलं एक्झाम्पल काय मला काय फाइंड आउट करायचं आहे dy/dx फाइंड आउट करा. हे आपलं एम आहे की आय हॅव टू कारण एक्स हिअर इज इंडिपेंडंट व्हेरिएबल वाय तुमचा डिपेंडंट व्हेरिएबल आहे. सो मला dy/dxच डिफाईन करावं लागेल. सो
डिफरन्शिएटिंग y विथ रिस्पेक्ट टू x. वायला कशाने डिफरन्शिएट करायचे? एक्सने डिफरन्शिएट करायचे. सो वायला मी डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स, मी ते काय लिहिणार? dy बाय dx लिहावं लागेल. आता dy बाय dx, सी इथे आपण काय केलेलं आहे? y इज इक्वल टू साइन यू आहे. y इज अ फंक्शन ऑफ यू. सो आपण dy बाय dx डिफाईन करू शकणार का? नाही. सो dy बाय dx विल बी इक्वल टू dy बाय du इंटू du बाय dx. हे जर कॅन्सल झालं, बिकॉज हे बघा आपण एकदम बेसिक सगळ्या गोष्टी कुठे ना कुठे लिंक आहेत. dy बाय dx होतं. व्हॉट इज dy? स्मॉल इन्क्रीमेंट इन y. काहीतरी नंबर्समध्ये असणार, इन्क्रीमेंट नंबरमध्ये असेल. dx काय? स्मॉल इन्क्रीमेंट इन x. सो यू कॅन कॅन्सल दिस. इथून dy बाय dx डिफाईन होणार. हां, आता बघा dy बाय du कुठून डिफाईन होईल? इथून डिफाईन होईल. करेक्ट. व्हॉट विल बी dy बाय du? cos u इंटू du बाय dx. हा तुमचा u आहे. सो व्हॉट विल बी du बाय dx? 2x प्लस 2. करेक्ट आहे का? सो काय बनणार डेरिव्हेटिव्ह? कॉस ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 3 इंटू 2x प्लस 2. ही प्रोसिजर झाली. इन्स्टेड ऑफ डुईंग दिस आपण काय करतोय? आपण डायरेक्टली काय करणार? लेफ्ट हँड साईडपासून जे फंक्शन येणार वी विल स्टार्ट विथ दॅट. साईन आलंय, सो साईनचा डेरिव्हेटिव्ह काय लिहिला? कॉस एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 3 इंटू साईनचं काम संपलं. एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 3 याचा डेरिव्हेटिव्ह काय लिहिणार? 2x प्लस 2. आपण डायरेक्टली लास्ट स्टेप लिहितो. सो हे अवॉइडच करायचं आहे. हे कुठेच, कारण हे बघा आपल्याला MCQ सॉल्व आहे, हे कुठेच अशी प्रोसिजर लागणार नाही आहे. हां, ह्याची सवय पण करू नका तुम्ही. बुक्समध्ये जर बघितलं किंवा हे या पद्धतीने लिहिलं आहे की याला यू कन्सिडर करा, मग यू राईट दिस dy बाय dx इज इक्वल टू dy बाय du इंटू. तुम्ही सगळे एक्झाम्पल बघा, हे याच पद्धतीने केलेले आहेत. जसं साईन एक्स स्क्वेअर आहे, मग याला यू कन्सिडर करणार. साईन एक्स स्क्वेअर हे झालं डिस्कस आपलं, याला यू कन्सिडर करणार. आता इथे बघा साईन याला यू करावं लागेल आणि परत लॉग ऑफ ई टू दी पॉवर एक्स आहे, परत याला नवीन एक व्हेरिएबल टाकावं लागेल. हां, सो ते खूप लेंदी होतं. सिम्पल कंपोजिट फंक्शन जेव्हा पण येतील लेफ्ट हँड साईडपासून स्टार्ट करायचं आहे. जे जे फंक्शन येतील रिस्पेक्टिव्ह डेरिव्हेटिव्ह लिहित चला मल्टिप्लिकेशनमध्ये. हां, जसं साईन लिहिलं, साईनचा डेरिव्हेटिव्ह लिहिला कॉस, साईनचं काम संपलं, पुढे गेलात. इथे टॅन आलं तर सेक्स स्क्वेअर लिहा, लॉग आलं तर काय लिहिलं? 1 ई टू दी पॉवर एक्स. लॉगचं काम संपलं, पुढे गेलात ई टू दी पॉवर एक्स, ई टू दी पॉवर एक्सचं डेरिव्हेटिव्ह. सिम्पल कॉन्सेप्ट आहे, बाकी काही नाही त्याच्यात. जसं साईन टॅन लॉग, आणखी पुढे किती काही येऊ द्या, रिस्पेक्टिव्ह डेरिव्हेटिव्ह लिहित चला. साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस, टॅनचं सेक्स स्क्वेअर, लॉग 1/x स्क्वेअर एक्स स्क्वेअर 2x. ठीक आहे, राईट डाऊन. रूल टू डिफरन्शिएट कंपोजिट फंक्शन. Rule to differentiate composite function. Rule to differentiate composite function. Rule to differentiate composite function. काय रूल आहे? Start with left, write down, start with left, take the derivatives of respective functions in multiplications. राईट. कोणीच ते यू वाला मेथड यूज करणार नाही. याच मेथडने ते मी लिहून पण देत नाही. हां, याच मेथडने तुम्हाला कंपोजिट फंक्शन्सचे डेरिव्हेटिव्स लिहायचे. स्टार्टिंग फ्रॉम लेफ्ट, टेक द डेरिव्हेटिव्ज ऑफ रिस्पेक्टिव्ह फंक्शन इन मल्टिप्लिकेशन. क्वेश्चन लिहा. फाइंड
dy by dx for the following functions. Find dy by dx for the following functions. First लिहा y is equal to sin x, राईट, साईडमध्ये लिहिले तरी चालतील हां, कारण मग ते खूप लेंदी होईल. y is equal to sin x dy by dx, y is equal to sin x dy by dx किती आला आहे cos x. हे तुमचं कोणतं फंक्शन आहे, स्टँडर्ड. सो आपण स्टँडर्ड फंक्शनमध्ये आता व्हेरिएशन्स टाकलेले आहेत. सेकंड लिहा y इज इक्वल टू साइन एक्स स्क्वेअर. दोन थिंग स्टार्टिंगला हे जे आपण एक्झाम्पल लिहिले ते ॲरो टाका. सो स्टार्टिंग फ्रॉम लेफ्ट साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x. y इज इक्वल टू साइन एक्स स्क्वेअर. हां ते करूयात आपण साइन स्क्वेअर. त्याला साइन स्क्वेअर जेव्हा असेल, ठीक आहे डिस्कस करू. साइन स्क्वेअर असेल, लेट्स से साइन स्क्वेअर एक्स, हे स्टँडर्ड फंक्शन आहे का? स्टँडर्ड फंक्शन काय तुमचं साइन एक्स. बट कॅन वी राईट दिस ॲज साइन एक्सचा स्क्वेअर. सो व्हॉट इज बेसिक फंक्शन या सांगा बरं. इथे बेसिक फंक्शन काय येणार? पहिले काय येते, इफ यू सी रूल इज वॉट, यू हॅव टू स्टार्ट विथ लेफ्ट. जेव्हा तुम्ही लेफ्टपासून स्टार्ट करतात पहिले तुम्ही कुठे हिट करत आहात, ब्रॅकेट, ब्रॅकेटचं स्क्वेअर. सो व्हॉट विल बी बेसिक फॉर्म, एक्स टू दी पॉवर एन. इथे बेसिक फॉर्म काय होणार, एक्स टू दी पॉवर एन. सो व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स टू दी पॉवर एन, एन इंटू एक्स टू दी पॉवर एन मायनस वन. सो डी वाय बाय डी एक्स विल बी इक्वल टू एक्स टू दी पॉवर एन बेसिक फॉर्म आहे. सो एक्स टू दी पॉवर एन पहिले यूज करावं लागेल. काय आपलं बेस जो पॉवर आहे ती कुठे घेतो आपण, बेसला. आता इथे एक्स नाही आहे, एक्सच्या जागी काय साईन. सो साईनची पॉवर एकने काय करावी लागेल, रिड्यूस करावी लागेल. सो टर्म काय बनली, 2 sin x. आता तुम्ही ब्रॅकेटमध्ये एंटर केलं, ब्रॅकेटमध्ये काय फंक्शन आलं, साईन. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन, कॉस. असे यूज होते. नेक्स्ट पुढे लिहा, थर्ड लिहा. y is equal to sin x square plus 4x minus 5. राईट, ॲरो करा. पहिले साईनचा समजून लिहा, साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस लिहिला आहे, नंतर पुढे एंट्री केली आहे एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5. सो एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x, 4xचा डेरिव्हेटिव्ह 4. आता हे लिहिता जायला पाहिजे 4xचा डेरिव्हेटिव्ह 4. मग इथे कन्फ्युजन असेल तर मग ते प्रॉब्लेमॅटिक होईल. हां, साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस आणि याचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लिकेशनमध्ये. नेक्स्ट लिहा, हे वाले लिहा, y इज इक्वल टू साइन लॉग ई टू दी पॉवर x.
राईट. सो फर्स्ट साईनचा डेरिव्हेटिव्ह ओरली लिहून बघा. साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस, साईनच्या पुढे काही असू दे सगळं ब्रॅकेटमध्ये टाकेल. साईनच्या पुढे गेलात लॉग आलं, लॉगचा डेरिव्हेटिव्ह लिहून घ्या 1/e⁻x. लॉगच्या पुढे गेलात e⁻x. राईट. ॲरो वगैरे टाकाय. And then you write this y is equal to sin tan log x square. कॉस आणि नाही कॅन्सल नाही होणार. हां इथे जर कॉस हां असं असलं मग कॅन्सल झालं असतं. झाले का? राईट. सो आज कम्प्लीट प्रॅक्टिस आपण याचीच करणार आहोत. कंपोजिट फंक्शन. हां परफेक्ट झालं पाहिजे कंपोजिट फंक्शन्स. सर झालं का लिहून पटकन? सर झालं का? झालं का लिहून? नेक्स्ट u/v चे येतील नंतर एक्झाम्पल. ठीक आहे. सो ही प्रोसिजर आहे. इथून तो रूल डेव्हलप झाला आहे. हां बट असं कोणी करणार नाही. लिहा क्वेश्चन लिहा. फाइंड dy/dx फॉर द फॉलोइंग. फाइंड dy/dx. क्वेश्चन असेच असणार आहे. y इज इक्वल टू समथिंग, dy/dx इज इक्वल टू, किंवा डिफरन्शिएट फंक्शन दिलं डिफरन्शिएट y इज इक्वल टू समथिंग विथ रिस्पेक्ट टू x. फर्स्ट y इज इक्वल टू log ऑफ cos ऑफ x³ - 3. सगळेजण सोबत लिहितील. y इज इक्वल टू log ऑफ cos ऑफ x³ - 3. आपण डायरेक्टली dy/dx लिहिणार आहोत. dy/dx इज इक्वल टू काय प्रोसिजर आहे? वी विल स्टार्ट विथ लेफ्ट. पहिलं काय फंक्शन आलं आहे? लॉग. लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय? 1/. सो 1/, इथे एक्स आहे का नाही? एक्सच्या जागी काय? कॉस ऑफ x³ - 3 लिहा. सो लॉगचं काम संपलं आपलं. लॉगच्या पुढे गेलात ब्रॅकेटमध्ये पहिली टर्म काय? कॉस. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस? मायनस साईन. करेक्ट. कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय? मायनस साईन. मायनस साईन x³ - 3. कॉसचं काम संपलं. कॉसच्या पुढे गेलात x³ - 3. करेक्ट. x³ डेरिव्हेटिव्ह 3x². 3चा डेरिव्हेटिव्ह हां ते नंतर तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. हे क्लिअर आहे का काय केलं आहे? लॉग पुढे गेलात कॉस x³ - 3. सेकंड
डाऊट असेल विचारून घ्या. वाय इज इक्वल टू सेकंड लिहा. अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 5 dy बाय dx. सो तुमची जी लिस्ट आहे स्टँडर्ड फंक्शनची, कोणतं फंक्शन मॅच होतं याच्याशी? रूट एक्स. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स? 1/2 रूट एक्स. मग इथे एक्स आहे का? नाही. एक्सच्या जागी काय? एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 5. सो पहिली टर्म काय बनणार? 1/2. ही सगळी टर्म इकडे येणार. सिम्पल. सो तुम्ही लेफ्ट हँड साईडपासून स्टार्ट केलं. पहिले तुम्ही कशाला हिट करत आहात? रूट. पहिले काय आलं? रूट. सो रूटचा डेरिव्हेटिव्ह लिहा. रूटचा डेरिव्हेटिव्ह काय? 1/2 रूट. 1/2 अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 5 इंटू. सो रूटचं काम संपलं. रूटच्या आतमध्ये एंट्री झाली. लिहा पुढचा डेरिव्हेटिव्ह. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x, 4xचा डेरिव्हेटिव्ह 4. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 4, 5चा डेरिव्हेटिव्ह 0. क्लियर आहे काय दोन्ही एक्झाम्पल? काही डाऊट आहे का? नेक्स्ट. थर्ड, y इज इक्वल टू कोसेक अंडर रूट कॉट एक्स. So dy by dx is equal to so we will start with left. पहिली टर्म काय आली आहे? कोसेक. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक? मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. सो काय टर्म लिहिणार? मायनस कोसेक एक्स नाही, एक्सच्या जागी इंटू मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. क्लिअर आहे काय? हे बघा, कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. आता इथे कोसेक काही असू द्या ब्रॅकेटमध्ये, काय बनणार? मायनस कोसेक इंटू कॉट. राईट. कोसेकचं काम संपलं. पुढे गेलात सांगा. पुढे गेल्यानंतर पहिले काय आलंय? रूट आले. राईट. सो व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट? 1/2 रूट. सो इंटू 1/2 अंडर रूट कॉट एक्स. रूटचं काम संपलं. रूट नंतर आतमध्ये गेलं काय आलं? कॉट एक्स. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स? मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. क्लिअर आहे काय? बघा, पहिले कोसेकची टर्म आली, कोसेकचा डेरिव्हेटिव्ह लिहून टाकला, मायनस कोसेक इंटू कॉट. कोसेक गेल्यानंतर पुढे अंडर रूटची टर्म आली. सो अंडर रूटचा डेरिव्हेटिव्ह 1/2 अंडर रूट. अंडर रूटचं काम संपलं. अंडर रूटच्या आतमध्ये गेलात कॉट एक्स मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. याच्यात आपण थोडे चेंज करूयात. यू राईट डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक अंडर रूट कॉट अंडर रूट एक्स. लिहा बरं. कुठे? इथे अंडर रूट नसलं असतं मग कॉटचं डेरिव्हेटिव्ह लिहून टाकलं असतं. हे बघा, कोसेक ऑफ कॉट एक्स असं म्हणतो ना. सो वाय डॅश पहिले काय आलं? कोसेक मायनस कोसेक कॉट एक्स इंटू कॉट ऑफ कॉट एक्स इंटू कोसेकचं काम संपलं. पुढे काय आलं?
कॉटचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. नाही काहीच नाही होणार ते. हां काही नाही होणार. लिहायचा डेरिव्हेटिव्ह लिहा. चेंज काय केलं इन्स्टेड ऑफ एक्स, एक्सच्या जागी काय रूट एक्स आहे. लिहा बरं. राईट बघा फर्स्ट काय कोसेक वाय डॅश डी वाय बाय डी एक्स एफ डॅश ऑफ एक्स. हां इथे काही नोटेशन तुम्ही फर्स्ट इज कोसेक, कोसेकचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक अंडर रूट कॉट ऑफ काही असू द्या पुढे सगळं ब्रॅकेटमध्ये येईल मायनस कोसेक इंटू कॉट कॉट ऑफ रूट एक्स. कोसेकचं काम संपलं. पुढे गेलात काय आलं रूट आलं. रूटचा डेरिव्हेटिव्ह 1/2 अंडर रूट राईट. अंडर रूटमधून आतमध्ये गेलात काय आलं कॉट, कॉटचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स नाही काय रूट एक्स. कॉटचं काम संपलं काय आलं रूट एक्स 1/2 रूट एक्स. राईट किती काही असू द्या कंपोजिट फंक्शन स्ट्रेट फॉरवर्ड आहे. लेफ्ट हँड साईडपासून स्टार्ट करा. रिस्पेक्टिव्ह फंक्शन्सचे डेरिव्हेटिव्ह लिहा. झाले का. नेक्स्ट y इज इक्वल टू अंडर रूट tan ऑफ अंडर रूट एक्स राईट dy बाय डी एक्स अंडर रूट tan अंडर रूट एक्स. सो स्टार्ट विथ लेफ्ट. पहिले काय आलं अंडर रूट येते पहिले. अंडर रूटचा डेरिव्हेटिव्ह काय 1/2 अंडर रूट 1/2 अंडर रूट tan रूट एक्स इंटू. सो रूटमधून आतमध्ये गेलात काय आलं tan. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ tan सेक स्क्वेअर. टॅनचं काम संपलं. पुढे गेलात रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स. नेक्स्ट नेक्स्ट सिंपल आहे लॉग ऑफ tan ऑफ x/2 राईट dy बाय डी एक्स. log of tan of x/2. मग येणार ना x/2 पण फंक्शनच झालं ना. x/2 चं फक्त हां 1/2 एक्स 1/2 कॉन्स्टंट झालं ना. 1/2 बाहेर काढलं एक्सचा डेरिव्हेटिव्ह पण.
राईट. सो स्टार्टिंग फ्रॉम लेफ्ट पहिली टर्म काय लॉग, लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/tan x/2 इंटू आतमध्ये गेलात पहिली टर्म काय आली टॅन, टॅनचा डेरिव्हेटिव्ह sec² x/2 इंटू टॅनचं काम संपलं. इथे एक्स आहे का, इथे एक्स असलं तर टॅन एक्स तुमचं स्टँडर्ड फंक्शन झालं. करेक्ट. इथे एक्स आहे का नाही, एक्सच्या जागी काही असू द्या वेगळं, इट विल बी ट्रीटेड ॲज व्हॉट कंपोजिट. सो x/2चा डेरिव्हेटिव्ह जसं 2x आहे, 2xचा डेरिव्हेटिव्ह काय लिहितो 2, 3xचा डेरिव्हेटिव्ह काय लिहिणार 3. हे 3 का होते, 3 कॉन्स्टंट आहे मल्टिप्लिकेशनमध्ये, मल्टिप्लिकेशनचा कॉन्स्टंट ॲज इट इज लिहिणार. एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपण किती लिहितोय 1, म्हणून ते डायरेक्टली 3 लिहितोय. मग x/2 आहे, x/2ला तुम्ही 1/2 इंटू एक्स लिहू शकतात. 1/2 तुमचा कॉन्स्टंट झाला, याचा डेरिव्हेटिव्ह लिहिताना 1/2 ॲज इट इज एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. सो 1/2 लिहावं लागेल, हे विसरायचं नाही. 1/2 झाले का. नेक्स्ट यांचं झाले y इज इक्वल टू 5 टू दी पॉवर, 5च्या पॉवरमध्ये लिहायचं आहे तुम्हाला sin³ x प्लस 3, 5च्या पॉवरमध्ये sin³ x प्लस 3. y इज इक्वल टू काय सांगितलं, हां 5 याच्या पॉवरला sin³ x प्लस 3, sin³ x प्लस 3. व्हॉट इज स्टँडर्ड फंक्शन, या स्टँडर्ड फंक्शन काय a टू दी पॉवर x. करेक्ट. हे बघा a टू दी पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे, a टू दी पॉवर x इंटू लॉग a. सो 5 टू दी पॉवर x असेल, हे पण स्टँडर्डच फंक्शन झालं बरोबर ना. 5 टू दी पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 5 टू दी पॉवर x इंटू लॉग 5. आता 5 टू दी पॉवर x प्लस 3, नाव इट बिकम्स कंपोजिट. सो याचा डेरिव्हेटिव्ह काय लिहिणार, स्टँडर्ड फंक्शन काय 5 टू दी पॉवर समथिंग. सो काय लिहिणार याचा डेरिव्हेटिव्ह सांगा बरं, 5 टू दी पॉवर x प्लस 3 इंटू लॉग 5 इंटू या x प्लस 3चा डेरिव्हेटिव्ह लिहावा लागेल. x प्लस 3चा डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे 1. 5 टू दी पॉवर x², व्हॉट इज स्टँडर्ड फंक्शन 5 टू दी पॉवर समथिंग, राईट. स्टँडर्ड फंक्शन 5 टू दी पॉवर x. सो 5 टू दी पॉवर x² इंटू लॉग 5 हे लिहून घ्या, हे 5 टू दी पॉवरचं झालं. आता 5चं काम संपलं, x²चा डेरिव्हेटिव्ह 2x. 5 टू दी पॉवर sin x सांगायचा डेरिव्हेटिव्ह, 5 टू दी पॉवर sin x चा डेरिव्हेटिव्ह 5 टू दी पॉवर sin x इंटू लॉग 5 इंटू sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x, राईट. 5 टू दी पॉवर sin² x सांगायचा डेरिव्हेटिव्ह. बेसिक फंक्शन तर 5 टू दी पॉवरच आहे, 5 टू दी पॉवर sin² x इंटू लॉग 5 हे 5चं झालं. नाव कम टू sin² x. sin² x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार, हे बघा y इज इक्वल टू sin x असेल, dy/dx काय cos x. आता y इज इक्वल टू sin² x झालं. सो sin² x म्हणजे sin x चा स्क्वेअर, हे तुमचं फंक्शन झालं. y इज इक्वल टू sin x चा स्क्वेअर. सो y डॅश लिहिताना स्टार्टिंग फ्रॉम लेट पहिले काय आले ब्रॅकेट, ब्रॅकेट टू दी पॉवर समथिंग म्हणजे x टू दी पॉवर n चा फॉर्म झाला. सो x टू दी पॉवर n चा फॉर्म असेल तर 2 आपण जो पॉवरला आहे ते बेसला घेतलं, साईनची पॉवर 1 ने रिड्यूस केली. आता ब्रॅकेटमध्ये एंट्री झाली sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x. मग इथे काय येणार 5चा पहिले डेरिव्हेटिव्ह लिहून घेतला, 5 टू दी पॉवर sin² x इंटू लॉग 5 इंटू या sin² x चा डेरिव्हेटिव्ह लिहायचा आहे. सो sin² x चा डेरिव्हेटिव्ह 2 sin x इंटू cos x. हे होईल प्रॅक्टिसने, राईट.
हे बघा, आता जे एक्झाम्पल आहे ते डिस्कस करूयात. काय 5 टू दी पॉवर साइन क्यूब एक्स प्लस 3, हे तर क्लिअर आहे. 5 टू दी पॉवर समथिंग हे तुमचं बेसिक फंक्शन आहे. पहिले त्याचा डेरिव्हेटिव्ह तर लिहून घ्या. 5 टू दी पॉवर साइन क्यूब एक्स प्लस 3 इंटू लॉग 5 इंटू 5चं काम संपलं. आता याचा डेरिव्हेटिव्ह लिहायचं बाकी आहे, राईट. साइन क्यूब एक्स प्लस 3 इज कॉन्स्टंट, याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 0. राहिली ही टर्म साइन क्यूब एक्स. सो साइन क्यूब एक्स म्हणजे साइन एक्सचा क्यूब. डेरिव्हेटिव्ह काय येणार 3. साईनची पॉवर 1ने रिड्यूस करायची. इथे पॉवर काय आहे 3. साईनची पॉवर 1ने रिड्यूस काय झाली साइन स्क्वेअर एक्स. नंतर ब्रॅकेटमध्ये एंट्री झाली साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस, राईट. पुन्हा बघा 5 टू दी पॉवर लिहिलं पहिले इंटू साइन क्यूब एक्सचा डेरिव्हेटिव्ह. साइन क्यूब एक्सचा डेरिव्हेटिव्ह 3 साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस एक्स. साईनचा पण डेरिव्हेटिव्ह मेन्शन करावा लागेल हां, नुसतं असं लिहायचं नाही 3 साइन स्क्वेअर एक्स, राईट. प्लस 3चा डेरिव्हेटिव्ह 0. नेक्स्ट त्यांचं झालं, त्यांनी नेक्स्ट लिहा वाय इज इक्वल टू टॅन कॉस साइन, टॅन ऑफ कॉस ऑफ साइन एक्स, राईट, डी वाय बाय डी एक्स. असं यांनी लिहून बघा, डी वाय बाय डी एक्स. सिम्पल फंक्शन आहे. सो इथून पुढे कुठेच तुम्हाला स्टँडर्ड फंक्शन फार रेअर भेटतील. सगळे कोणते फंक्शन असणार आहे कंपोजिट. हे पहिले टॅन आहे करेक्ट ना. टॅनचा डेरिव्हेटिव्ह आहे सेक्स स्क्वेअर. मग टॅनच्या पुढे जेवढं असेल सेक्स स्क्वेअरच्या पुढे सगळं जाईल. सेक्स स्क्वेअर एक्स नाही लिहायचं, सेक्स स्क्वेअर कॉस साइन एक्स. साइन एक्स, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह लिहिला का ना लास्टला कॉस. हां ठीक आहे. करेक्ट. राईट. काय टॅनचा डेरिव्हेटिव्ह लिहिला सेक्स स्क्वेअर, हे सगळं ब्रॅकेटमध्ये टाका. इंटू पुढे गेलात काय आलं कॉस. कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय मायनस साईन. कॉस संपलं काय साईन कॉस एक्स. ठीक आहे. नेक्स्ट लिहा वाय इज इक्वल टू सेक टॅन. अजूनही समजण्याचं विचारून घ्या, हे जमायला पाहिजे तरच ते पुढे होईल. लिहायचं डेरिव्हेटिव्ह सेक टॅन एक्स टू दी पॉवर 4+4.
लिहिले का? काय लिहिलं? पहिले काय टर्म आहे? सेक. सेक एक्सचं काय? सेक एक्स टॅन एक्स. सो सेक ऑफ टॅन ऑफ सेक इंटू टॅन, टॅन ऑफ एक्स स्क्वेअर एक्स टू दी पॉवर 4 प्लस 4. हे झालं सेकचं. करेक्ट. पुढे गेलात काय आलं? टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर. टॅनच्या पुढे जेवढं आहे सगळं इथे टाका. एक्स टू दी पॉवर 4 प्लस 4. हे झालं टॅन. पुढे गेलात काय आलं? हां, एक्स टू दी पॉवर 4चा डेरिव्हेटिव्ह काय येणार? मल्टिप्लिकेशनमध्ये 4x³ 4चा डेरिव्हेटिव्ह 0. तर 3-4 फंक्शन देतोय, लिहा त्यांचे डेरिव्हेटिव्ह. हे क्लिअर आहे का? याच्यात काही डाऊट आहे का? लिहा यांचे डेरिव्हेटिव्ह लिहा. राईट. इंडिव्हिज्युअली सगळ्यांनी ट्राय करा. हां, मग काही डाऊट असेल किंवा काही समजलं नसेल तर कळेल ते. हां, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह लास्टला लिहा. कोणतं सेकंड का? हां, 1/sec इंटू सेक टॅन. हां, सेक एक कॅन्सल झालं. करेक्ट. हां, करेक्ट. इंटू 2x. काय काय? हां, करेक्ट नाही. नाही, e टू दी पॉवर एक्स स्क्वेअर आहे ना, याचा डेरिव्हेटिव्ह e टू दी पॉवर एक्स स्क्वेअर. ईचं काम संपलं. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x. करेक्ट आहे ना? तू काय म्हणत होती? नाही, ते e टू दी पॉवर एक्स आणि मग त्याचा स्क्वेअर असलं असतं. एक्सचा स्क्वेअर आहे. e टू दी पॉवर एक्सचा स्क्वेअर आहे का? नाही, स्क्वेअर फक्त कसला आहे? एक्सचा स्क्वेअर आहे. हां,
नाही हे ते चुकलं तुझं आता. पहिली टर्म काय साईन, साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ हे सगळं लिहावं लागेल ना, अंडर रूट. कट करते कम्प्लीट. कॉस एक्स का लिहिले ते, साईन आहे ना, साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस अंडर रूट साईन रूट एक्स. वाय डॅश पहिलं काय साईन, साईनचा डेरिव्हेटिव्ह काय कॉस, साईनच्या पुढे काय असेल सगळं ब्रॅकेटमध्ये टाकायचं, अंडर रूट साईन रूट एक्स. झालं, साईनचं काम संपलं. पुढे गेलं काय आलं, अंडर रूट, अंडर रूटचा डेरिव्हेटिव्ह काय 1/2 साईन रूट एक्स इंटू अंडर रूटच्या आतमध्ये गेला काय आलं साईन, साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस रूट एक्स. साईनचं काम संपलं. पुढे गेलं काय आलं रूट एक्स, रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह. केलं का, काय केलं, हां नंतर 1/2 करेक्ट साईन आणि 1 हां ई टू दी पॉवर एक्स स्क्वेअर आणि नंतर एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह लिहावं लागेल. सेक टेन असं नाही लिहायचं, सेकच्या पुढे काय येते आता, हां 1/sec ई टू दी पॉवर एक्स स्क्वेअर इंटू सेकचं सेक ऑफ ई टू दी पॉवर एक्स स्क्वेअर टॅन ऑफ ई टू दी पॉवर एक्स स्क्वेअर. मग तो सेकचा डेरिव्हेटिव्ह कंप्लीट होईल आणि मग ई टू दी पॉवर एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह. सेक टेन असं कधी असतं का, सेकच्या पुढे काहीतरी पाहिजे ना, तर ते फंक्शन म्हणेल. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x कम्प्लीट. नेक्स्ट हां एक्स टू दी पॉवर एनचा हां हां पहिला फॉर्म काय झाला, एक्स टू दी पॉवर एन हा बेसिक फॉर्म झाला. 2 खाली घ्या आणि कंप्लीट ब्रॅकेटची पॉवर 1ने काय करावं लागेल, रिड्यूस करावं लागेल. चुकले, लास्टच आहे ना ते, हां तू 2 खाली घेतला बट याची पॉवर ही टर्म बनेल ना, परत 1ने रिड्यूस होईल ना. काय आलेलं 2 इंटू दिस, नंतर काय आलं फर्स्ट लॉग म्हणजे 1/log ऑफ लॉग एक्स, द सेकंड लॉग 1/log एक्स हां इंटू 1. हां करेक्ट आहे. नेक्स्ट हां ई टू दी पॉवर एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह आहे 1 नाही, ई टू दी पॉवर एक्स स्क्वेअरच. ई टू दी पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, ई टू दी पॉवर एक्स. मग ई टू दी पॉवर एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय लिहावं लागेल, ई टू दी पॉवर एक्स स्क्वेअर इंटू 2x. हे काय लिहिलं, इंटू 2x बनेल ना, एक्स स्क्वेअर आहे.
राईट. लास्ट एकदा डिस्कस करूयात हे आणि हे दोन डिस्कस करू आपण. हां, हे बघा फर्स्ट काय येते ते लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय होणार 1/sec e⁻x² इंटू काय आलं पुढे सेकचा डेरिव्हेटिव्ह sec e⁻x² sec tan e⁻x². पुढे गेलात e⁻x² याचा डेरिव्हेटिव्ह लिहावा लागेल. e⁻x² चा डेरिव्हेटिव्ह काय येणार e⁻x² इंटू x² चा डेरिव्हेटिव्ह 2x. अँड हे जेव्हा करणार लेफ्ट हँड साईड पासून पहिले ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, सो इट विल बी 2 log of log x इंटू ब्रॅकेटमध्ये गेला पहिले ही लॉगची टर्म आहे 1/log of log x. नेक्स्ट 1/log x. नेक्स्ट log x 1/x. राइट. dy/dx लिया sin² x² प्लस cos² x². ओके, आपण हे असं डिस्कस नाही केलं ना. ठीक आहे. हे बघा लक्ष द्या, आतापर्यंत आपण जे एक्झाम्पल डिस्कस केले हे या टाईपचे होते. याला कसं लिहिणार तुम्ही sin of x² आणि याचा स्क्वेअर. करेक्ट आहे का? sin of x² आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो याचा dy/dx लिहिताना सांगा काय येणार याचा डेरिव्हेटिव्ह. पहिले काय आलं ब्रॅकेटचा स्क्वेअर आला, सो इट विल बी 2 sin x² इंटू आता ब्रॅकेटमध्ये गेला साईनचा डेरिव्हेटिव्ह cos x² इंटू x² डेरिव्हेटिव्ह 2x. सेम जर याच्या जागी cos² x² असलं असतं यू कॅन राईट इट्स डेरिव्हेटिव्ह. करेक्ट. आता नेक्स्ट टाईपचे एक्झाम्पल काय आहे, दोन कंपोजिट फंक्शन. हे एक कंपोजिट फंक्शन आहे, याच्यात आणखी एक कंपोजिट फंक्शन ॲड किंवा सबट्रॅक्ट करणार. सो आपल्याला बेसिक रूल माहिती आहे, जर y = u ± v असेल, कालच्या लेक्चरपर्यंत u आणि v तुमच्या स्टँडर्ड फंक्शन होते. सो आपण काय होते त्यांचे डेरिव्हेटिव्ह लिहित होतो. आता नेक्स्ट काय dy/dx जर असेल तर काय असणार du/dx प्लस मायनस dv/dx. मग आता y = जर sin² x² आहे प्लस मायनस cos² x² आहे, मग dy/dx लिहिताना sin² x² चा डेरिव्हेटिव्ह इथे येणार, प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस, cos² x² चा डेरिव्हेटिव्ह इथे येणार. हे पुढच्या टाईपचे एक्झाम्पल आहे. राईट. आतापर्यंत कुठे प्लस मायनस वगैरे काय होतं का? कुठेच नव्हतं. सिम्पल y = समथिंग. आता पुढे काय आहे प्लस मायनस आणखी एक फंक्शन टाकतील, प्लस मायनस आणखी एक फंक्शन असेल. राईट. रूल विल रिमेन सेम. जे 4 बेसिक रूल आहे u + v, u - v, u × v, u/v हेच पुढे कॅरी केलेले, फक्त स्टँडर्ड फंक्शन्सच्या ऐवजी आता काय कंपोजिट फंक्शन. लिहिले का एक्झाम्पल लिहिले का? लिहायचं का डायरेक्ट dy/dx काय येणार आहे याचा डेरिव्हेटिव्ह इथे प्लस cos² x² चा डेरिव्हेटिव्ह इथे. सो पहिली ही टर्म आहे, किंवा याला आणखी तुम्हाला जर सिम्प्लिफाय करायचं असेल आणखी एक स्टेप तुम्ही इथे ॲड करू शकतात. दॅट y = sin x² याचा स्क्वेअर आहे प्लस cos x² याचा स्क्वेअर आहे, अँड देन यू राईट dy/dx. सो पहिले या टर्मचा आपण डेरिव्हेटिव्ह लिहून घेऊयात. काय येणार आहे हा 2
साइन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू साईनचा डेरिव्हेटिव्ह काय येणार कॉस ऑफ एक्स स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस आहे प्लस टाका. सो कॉस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर पहिला बेसिक फॉर्म तर एक्स टू दी पॉवर एनचाच आहे. सो 2 इंटू कॉस ऑफ एक्स स्क्वेअर. आता ब्रॅकेटमध्ये एंट्री झाली कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन ऑफ एक्स स्क्वेअर. कॉसचं संपलं पुढची टर्म काय एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x. हे तुमचं फायनल आन्सर राईट. आता हेच जर तुम्ही बुकमध्ये सोल्युशन चेक केलं तर त्यांनी काय केलं आहे u इज इक्वल टू साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर लेट v इज इक्वल टू कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर. मग इथे काय लिहिणार ते du बाय dx. इथे काय लिहिणार dv बाय dx. मग yला काय लिहिणार u प्लस v मग dy बाय dx. असं तुम्ही प्रोसीड करू शकता. सो बोर्डला तुम्ही असं लिहिलं का असं लिहिलं मार्क्स कट होणार नाही. फक्त हे करेक्ट पाहिजे. सिम्प्लिफाय होत असेल तर करायचं नाही तर नाही करायचं. हां 2 साइन कॉस आहे. सो यू कॅन राईट हिअर 2x स्क्वेअर बनेल राईट. बाकी इथे कॅन्सल होते का हे सगळं. हां मग 0 आन्सर येणार का नाही चेक करूयात एक मिनिट. हे बघा दोन्ही सेमच टर्म आहे. हे 2 इंटू 2 किती झालं लक्ष द्या. 2 इंटू 2 4 हा एक्स लिहितोय इंटू साइन एक्स स्क्वेअर इंटू कॉस एक्स स्क्वेअर राईट. इथे मायनसची साईन आहे मायनस 2 इंटू 2 4x साइन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू कॉस ऑफ एक्स स्क्वेअर. दिस मायनस दिस ते 0 येऊ पण शकतो. फक्त चेक करायचं. सिम्प्लिफाय होत असेल तर आपल्याला करावं लागेल अदरवाईज मग तसं सोडा ठीक आहे. बट हे मेन एक आलं आहे का याचं डेरिव्हेटिव्ह कसं लिहिलं आहे. झालं का लिहून. आणखी एक लास्ट करूयात. एक आपण प्रोसिजरने लिहूयात एक्झाम्पल राहू दे एक बुकमध्ये. सो y इज एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 क्यूब प्लस एक्स क्यूब मायनस 5x मायनस 2 पॉवर इज 4. सो ज्यांना डायरेक्ट लिहायचं डायरेक्ट लिहा dy बाय dx. हां ज्यांना प्रोसिजरने स्टेप वाईज लिहायचे ते कॅन राईट इट. सो लेट u इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 याचा क्यूब अँड v इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 5x मायनस 2 पॉवर किती झाली 4 राईट. सो याला u कन्सिडर केलं याला v कन्सिडर केलं. u प्लस vचा फॉर्म आहे. So from this let us differentiate u with respect to x. So ब्रॅकेटचा क्यूब आहे. सो इट विल बी 3. जी पॉवर आहे ती बेसला आली आणि या ब्रॅकेटची पॉवर 1 ने रिड्यूस होणार. एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 याची पॉवर किती बनणार 2 करेक्ट इंटू आता ब्रॅकेटमध्ये एंट्री झाली एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 4 हा झाला तुमचा du बाय dx. सेम dv बाय dx एक्स टू दी पॉवर एन बेसिक फॉर्म आहे 4 बेसला आला एक्स क्यूब मायनस 5x मायनस 2 याची पॉवर 1 ने काय झाली रिड्यूस इंटू ब्रॅकेटमध्ये गेलात एक्स क्यूब आहे एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर मायनस 5. सो युअर y इज वॉट y इज u प्लस v. So dy by dx is what
it will be du by dx plus dv by dx by rules of differentiation. आणि मग हे इथे एंटर करा. राईट. सो बोर्डला तुम्ही असं लिहा किंवा डायरेक्ट लिहा, काय प्रॉब्लेम नाही. सो du by dx, so it will be 3x square plus 4x plus 1 square into 2x plus 4 अदाला du by dx plus dv by dx 4x cube minus 5x minus 2 cube 3x square minus 5. झाले. लिया होमवर्क लिया. Find dy by dx in the following. First, y is equal to second y is equal to